सध्या फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत आणि फसवणूक वेगवेगळ्या पद्धतीने केली जात आहे। यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, ऑनलाईन पद्धतीने असेल, कोणी OTP मागत असेल, या माध्यमातून आर्थिक लूट आणि मोठी फसवणूक होताना आपल्याला दिसते। म्हणून सरकारच्या वतीने त्या पद्धतीने जाहिराती सुद्धा करण्यात येत आहेत आणि जनतेला सतर्क करण्यात येते। पण मात्र तरी सुद्धा हे फसवणुकीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही। अशाच पद्धतीने आता फसवणुकीचा एक मोठा प्रकार समोर आलाय। तो नेमका काय आहे, कशाने पद्धतीने फसवणूक होतीये आणि आपल्या मोबाईल वरून कशा पद्धतीने पैसे काढले जातात, हे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहायचे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता कसं आहे, ऑनलाईनचं जग आहे, सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत आणि या मोबाईलद्वारे ऑनलाईन पेमेंट आपण वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो। मग ऑनलाईन पेमेंट म्हणलं तर आपले जे काही अकाउंट आहे त्या अकाउंटवर आपली सगळी काही रक्कम असते। मग ती रक्कम लुटण्यासाठी काही जण ऑनलाईन फ्रॉड करतात, फसवणूक करतात। मग सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जण फसवणूक करतात, काही जण OTP मागण्याच्या माध्यमातून फसवणूक करतात, काही जण वेगवेगळ्या पद्धतीने मोबाईलवर फोन करून, कॉल करून, SMS पाठवून किंवा लिंक पाठवून सुद्धा फसवणूक करतात। आता हे सगळे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे सरकारकडून जनतेला जागृत केलं जातंय आणि अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका आणि तुमचा जो काही OTP आहे, पॅन कार्ड नंबर आहे आणि ATM कार्ड नंबर आहे, हा कोणालाही सांगू नका, असं सरकारकडून सतर्क केलं जात आहे। पण मात्र आता फसवणुकीचा नवीन एक प्रकार समोर आलाय। या प्रकारामध्ये जेव्हा तुम्ही मोबाईल घेऊन प्रवासामध्ये किंवा कुठं निघालेला असता त्यावेळी तुमच्याजवळ एक माणूस येतो आणि माणूस किंवा कोणीही तुमच्याजवळ येतो आणि तुम्हाला विनंती करतो की मला कृपया एक फोन करू द्या, माझा फोन घरी विसरलाय, मला अर्जंट एक कॉल करायचा आहे। आता असं म्हणल्यानंतर माणुसकीच्या नात्यानं आपण त्या व्यक्तीला, मग त्यामध्ये महिला असू शकते, तरुणी असू शकतो, पुरुष असू शकतो किंवा एखादा मुलगा असू शकतो, असं कोणीही असू शकतं, मग तो तुमच्याजवळ येऊन तुम्हाला एक फोन करू द्या, माझा मोबाईल घरी आहे किंवा अर्जंट घरी कॉल करायचा आहे असं म्हणून तुम्हाला तो मोबाईल मागतो आणि मोबाईल मागितल्यानंतर आपण माणुसकीच्या नात्यानं त्याला मोबाईल देतो किंवा त्यानं सांगितलेला जो नंबर आहे तो नंबर लावून त्याला फोन करून देतो। मग तो फोनवर बोलत बोलत काही अंतरावर जातो आणि तिकडून आपल्याच मोबाईलवर आपला OTP येतो आणि तो बोलण्यामध्ये एवढा व्यस्त असतो की तो त्या OTP समोरच्या व्यक्तीला सांगतो आणि आपली जी काही बँक डिटेल्स आहे ते बँक डिटेल्स त्या OTPच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला मिळतात आणि आपलं अकाउंट रिकामं होतं। अशा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे। त्यामुळं इथून पुढं तुम्हाला जर कोणी मोबाईल कॉल करण्यासाठी मागितला, तो व्यक्ती जर अनोळखी असेल, कुठं प्रवासात भेटलेला असेल, तर नक्कीच अशा अनोळखी व्यक्तीला तुमचा मोबाईल फोन लावायला किंवा त्याला फोन लावून देऊ नका, जेणेकरून तुमचं अकाउंट रिकामं होणार नाही असं आपलं एकंदरीत वाटतं। पण मात्र ज्या पद्धतीनं नवीन नवीन फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत त्यामुळं आता माणुसकी शिल्लक राहिली आहे का नाही, कोणाची मदत करावा का नाही, असा प्रश्न या ठिकाणी पडतोय। पण मात्र ज्या पद्धतीनं हे काही सगळे फसवणुकीचे प्रकार समोर येतात यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।